नमस्कार बालमित्रांनो. काय बाळू, पाडला का डॉक्टरांनी दात? छा, डॉक्टर काय माझे दात पाडतात, मीच त्यांचे दात पाडले. चिंटू, पाणी जपून वापर, आज पाणी येणार नाही. अगं, मग मी नळाला लाथ मारतो ना, म्हणजे पाणी येईल. आली ना मजा? कसे होते विनोद? तुम्ही म्हणाल की वाक्प्रचार व म्हणी याविषयी आम्ही आज जाणून घेणार आहोत. आणि मग तुम्ही काय सांगताय आम्हाला हे? बघूया पुढे काय असतं ते. परंतु बालमित्रांनो, आपल्या बोलण्याचा समोरच्या माणसावर परिणाम व्हावा आणि आपले म्हणणे त्याला पटावे असे नुसते वाटून चालत नाही. आपले बोलणे परिणामकारक असले तरच ते साधते. पण असे बोलणे प्रत्येकाला प्रत्येक वेळी जमतेच का हो? नाही. अशा वेळी भाषेच्या ठेवणीतील आयुधे आपल्या मदतीला येतात. हातभर बडबड करून जे साधत नाही ना, ते एखाद्या बोटभर वाक्प्रचाराने किंवा म्हणीने साधत असते. आपल्याला जे म्हणायचे आहे ते दुसऱ्यांपर्यंत मात्र बरोबर पोहोचत असते. म्हणजे आपल्याला जे म्हणायचे असते त्यापेक्षा वाक्प्रचार जरा नाट्यपूर्ण असतो खरा, जसे की मी आत्ता तुम्हाला म्हणून दाखवले. दात पाडणे, लाथ मारीन तिथे पाणी काढीन, असं म्हणतो की नाही आपण. घर खायला उठणे, घर डोक्यावर घेणे, हे नाट्यपूर्ण नाही तर काय आहे? वाक्प्रचार, म्हणी हे मौखिक परंपरेतून आलेले आहेत. मानवी मनाच्या विचाराच्या बांधणीतून ते आलेले आहेत. व्यवहारामध्ये शेती, निसर्ग, सण, उत्सव, कृती, जीवन, जन्म, मृत्यू याला अर्थपूर्णता देण्यासाठी केलेली शब्दयोजना म्हणजे वाक्प्रचार किंवा म्हणी. माणसाच्या जीवनाचं तत्त्वज्ञान किंवा सार वाक्प्रचार किंवा म्हणीतून प्रत्ययास येत असतं. वाक्यांना असणारे अर्थ, व्यंग, रूढी व रीतिरिवाजानुसार परंपरानिष्ठ संकल्पनेतून आलेले असतात. रेल्वेला 2 डबे असतात की नाही? रेल्वेला 2 डबे जोडले जातात तेव्हा रेल्वे धावते, बरोबर? तद्वतच माणसाचा कार्यकारण भाव आणि स्वभाव यांना जोडणारा दुवा म्हणजेच वाक्प्रचार आणि म्हणी, ज्याचा आपण मराठी भाषेत वापर तर करतोच, लेखनात करतो, संवाद भाषेत करतो, बोलण्याच्या भाषेत करतो, दैनंदिन जीवनातही करतो. आणि ही आवश्यक असणारी गोष्ट आहे. बघूया काय आहे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ. कशाला म्हणतात बरं? एखादा शब्द किंवा शब्दांचा समूह आपण विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट अर्थाने, म्हणजे त्या शब्दांच्या प्रत्यक्ष अर्थापेक्षा वेगळ्याच अर्थाने वापरतो, त्याला वाक्प्रचार असं म्हणतात. आले लक्षात? आपण जशी आत्ता चर्चा केली की नाही, मग कसा ओळखायचा बरं हा वाक्प्रचार? वाक्यामध्ये हा वाक्प्रचार आहे हे कसं ओळखणार आपण? याच्यामध्ये तर काय म्हटलंय व्याख्येमध्ये? एखादा शब्द किंवा शब्दांचा समूह आपण विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट अर्थानं, म्हणजे शब्दांच्या प्रत्यक्ष अर्थापेक्षा वेगळा, त्याला आपण वाक्प्रचार म्हणतो. मग हा एक शब्द असो किंवा शब्दांचा समूह, काय जोडलं जातं बरं त्याला शेवटी? कसा ओळखायचा हा? व्याख्येप्रमाणेच जाऊया. काय म्हटलंय व्याख्येमध्ये? एक शब्द किंवा शब्दांचा समूह, आहे की नाही? एखादा शब्द किंवा शब्दांचा समूह आपण विशिष्ट
परिस्थितीत विशिष्ट अर्थाने वापरतो, पण त्या शब्दांच्या प्रत्यक्ष अर्थापेक्षा वेगळ्या अर्थाने वापरतो. बघा इथं दिलंय, पोटात कावळे ओरडणे, पायांचे तुकडे पडणे, बोबडी वळणे. ओरडणे, पडणे, वळणे, अजून आहे पाहणे, बसणे, ओळखणे, आहे की नाही. ही सगळी काय आहेत? क्रियापदं आहेत. पण ज्याला शेवटी क्रियापद असतं की नाही शब्दांच्या समूहाला, ते म्हणजे नेनी जोडलेलं असतं. परत ते म्हणजे काय असतात? वाक्प्रचार असतात. ते म्हणजे काय असतात? वाक्प्रचार. कळली आता खूण? जाऊया पुढे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्प्रचाराचा अर्थ सांगावा लागणे हे विनोद समजावून सांगावा लागणे इतकंच उदास करणारं असतं. भाषेचा छान वापर करणारी अनेक माणसं आपल्या भोवती असतात. त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि चांगले साहित्य जर आपण भरपूर वाचलं तर आपल्यालाही अर्थ संदर्भाने कळत जातो आणि मग आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी फिट्ट बसतात आणि मग त्याचा वापरही आपण करू लागतो. वाक्प्रचाराचा अर्थ कधी शब्दशः घ्यायचा नसतो बरं का, हे पक्क लक्षात ठेवा. बघा उदाहरणार्थ, डोळ्यात तेल घालून लक्ष दे. मी काय म्हटलं? डोळ्यात तेल घालून लक्ष दे. असं म्हटल्यावर काय लगेच तेलाची बाटली शोधायची का? तर ती तेलाची बाटली शोधायची नसते. डोळ्यात तेल घालून लक्ष दे याच्या मागील काय भावना आहे बरं? त्यामागील भावना आणि त्यातून जे सुचवायचे असते तेच आपण समजून घ्यायचे असते. म्हणजे अतिशय लक्षपूर्वक ते बघ असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आता मी जे वाक्य वाचणार आहे की नाही त्याचा तुम्ही शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काय बघायचे? वाक्प्रचाराला शेवटी काय असतं? कशाने जोडलेला असतो? क्रियापद जोडलेलं असतं. वाक्प्रचाराला शेवटी क्रियापद जोडलेलं असतं. बघूया. अगोदर नोकरी मिळवण्यासाठी जोडे झिजवावे लागतात आणि नंतर तो टिकेल की नाही या भीतीची तांगती तलवार असते. त्यापेक्षा स्वतंत्र व व्यवसाय करावा हे उत्तम. आला लक्षात अर्थ? बघा, अगोदर नोकरी मिळवण्यासाठी जोडे झिजवावे लागतात म्हणजे काय करावं लागतं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाक्प्रचाराचा अर्थ जशास तसा घ्यायचा नाही, शब्दशः अर्थ, आहे की नाही. मग आता जोडे झिजवावे लागतात म्हणजे काय? जोडे झिजवायचे का? यामागील काय भावना असेल? त्यातून काय सुचवायचं आहे बरं? जोडे झिजवावे लागतात. क्रियापद कोणतं आले? लागतात, आहे की नाही. म्हणजे खूप प्रयत्न करावे लागतात. नंतर तो टिकेल की नाही या भीतीची टांगती तलवार असते. त्यापेक्षा स्वतंत्र व व्यवसाय करावा हे उत्तम. टांगती तलवार असते, आहे की नाही. क्रियापद असते म्हणजे काय? सतत भीती वाटत असते. सतत भीती वाटत असते. याच्यामध्ये 2 वाक्प्रचार आहेत. आलं लक्षात तुम्हाला? खूण बरोबर आहे ना. शेवटी क्रियापद असते, ते वाक्प्रचार असतात. बघूया पुढील वाक्य. आमचे इतके मित्र आणि नातेवाईक आहेत गावात. वाचताय तुम्ही? तुम्ही वाचा मनातली मनात. मी वाचू? बरं. आमचे इतके मित्र आणि नातेवाईक आहेत गावात. वाटले होते अडचणीला सगळे हात पुढे करतील, पण कसे काय? सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. आम्ही रस्त्यात दिसलो तरी तोंड चुकवत होते. काय म्हणायचे सांगा बरं? हो, या वाक्यामध्ये वाक्प्रचार पण आहे आणि म्हण पण आहे बरं का. तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे.
पाहूया बरं, कुठे आहेत क्रियापदं? वाटले होते होऊ शकतं का वाक्प्रचार? अडचणीला सगळे हात पुढे करतील. हात पुढे करणे आहे की नाही वाक्प्रचार. आणखीन कसले काय? सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. ही काय आहे? म्हण आहे. ही काय आहे? म्हण आहे. काय सुचवायचं ह्याच्यातून? सगळेच आपले आपले, पण वेळेला एकही नाही कामाचा. हा मामा, तो भैया, तो काका, आहे की नाही. आम्ही रस्त्यात दिसलो तरी तोंड चुकवत होते. क्रियापद आलं होते. बघा, म्हणीमध्ये क्रियापद येतं का? नाही, हो की नाही. म्हणून तोंड चुकवणे हा वाक्प्रचार होऊ शकतो. या वाक्यात हात पुढे करणे, तोंड चुकवणे हे 2 वाक्प्रचार आहेत. आणि सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. आता तुम्ही म्हणाल की म्हणी पण ओळखायला शिकल्या पाहिजेत ना, हो की नाही. म्हणी ह्या सतत वाचनाने आपल्या बोलण्यात येत असतात, सतत ऐकण्याने. मराठीतली ती एक संग्रहवृत्ती आहे आणि ती आपण सतत वाचून आपल्याकडे संग्रह करायचा असतो आणि ती योग्य ठिकाणी वापरायची असते. म्हण ही अशी गोष्ट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्प्रचार आणि म्हणी हे सगळे भाषेचे अलंकार आहेत. आता पुढच्या वर्गामध्ये तुम्हाला दृष्टांत हा सुद्धा अलंकार आहे. पण त्याहीपेक्षा ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या शहाणपणाची श्रीमंती दाखवणारा अमूल्य ठेवा आहे. रोजच्या जगण्यामध्ये येणाऱ्या अनुभवांचं दर्शन वाक्प्रचारांमधून होत असतं. तर त्या अनुभवांमुळे जे व्यवहाराचे शहाणपणाचे विचार माणसांना सुचतात ते कशातून व्यक्त होत असतात? म्हणीतून व्यक्त होत असतात. जसं की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे बरं? माणसाच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आणि सार हे म्हणीतून प्रत्ययास येत असतं. आलं का लक्षात? म्हणजे म्हणींचा वापर आता होत नाही असं म्हणायचं आहे का? तर होतोय. काही म्हणी नवीन निर्माण झाल्यात, त्या अजून शब्दकोशात यायच्यात, काही आल्यात. परंतु भाषेला सौंदर्य देण्यासाठी, भाषेला अलंकारित करण्यासाठी वाक्प्रचार आणि म्हणी याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यासाठी आपण त्याच्या ट्रिक जाणून घेतलेल्या आहेत. म्हणी ह्या संग्रहित मिळवायच्याच असतात, त्या वाचायच्याच असतात, त्याचे अर्थ हे एकत्रित करायचेच असतात आणि ते लक्षात ठेवायचे असतात. क्रियापद कशाला असतं? वाक्प्रचारावरनं वाक्यातलं क्रियापद ओळखलं तर वाक्प्रचार ओळखता येतो. त्यामुळं क्रियापद ओळखूया आणि वाक्यात कोणता वाक्प्रचार आहे तो तयार करूया. प्रत्येक वाक्प्रचाराला शेवटी न असेलच असं आहे का? प्रत्येक वाक्प्रचाराला शेवटी न असतंच, पण वाक्यात ते कधीही तच्या स्वरूपात येतं. तो काळावर अवलंबून असतं, आहे की नाही. आत्ता जे वाक्य बघितलं की नाही, तोंड चुकवत होते, हात पुढे करतील, हा काळच आहे ना. काळावरनं ते क्रियापद लक्षात घ्यायचं आणि तो वाक्प्रचार आहे असं समजायचं नाही, ते पक्कच असतं. आता मी तुम्हाला घरी काही स्वाध्याय देणार आहे आणि तो तुम्ही सोडवायचा आहे. बघा, लिहा वाक्प्रचार. काम नीटनेटके करण्यात गीताचा काय असे? बघा, मला असं वाटते हातखंडा असे. पाऊस पडला नाही तर सगळीकडे. 3 विद्यार्थिनींनी त्या कामाचा भराभर तुम्हीच भरायचे. आता खाली काही म्हणी दिल्यात, त्यांना समान अर्थाची म्हण शोधायची. मी तुम्हाला काय म्हटलं की म्हणी ह्या वाचून वाचून लक्षातच ठेवायच्या आहेत. पण समान अर्थाच्या म्हणीसुद्धा आहेत. ओठात एक आणि पोटात एक, चोराच्या उलट्या बोंबा, पी हळद आणि हो गोरी. याला समान अर्थाच्या म्हणी शोधा. काढा पटापट पुस्तके म्हणींचे, व्याकरणाचे आणि शोधा पाहू.
वाक्प्रचारांच्या बाबतीत माहिती पाहिली व म्हणींच्याही बाबतीत माहिती पाहिली, परंतु मराठी मुळाक्षरांमध्ये आपल्या स्वरांचा क्रम आहे आणि त्यानंतर व्यंजनांचा पण क्रम आहे. स्वर व्यंजनांच्या या क्रमानुसार शब्दकोशातील शब्दांचा क्रम कसा असतो बरं? शब्दकोशामध्ये पाहिलाय तुम्ही शब्दकोश कधी? शाळेमध्ये असतो, आपल्या ग्रंथालयामध्ये. त्याचा सुद्धा क्रम स्वर व्यंजनानुसार असतो. स्वरांनी सुरू होणारे शब्द संपल्यानंतर व्यंजनाने सुरू होणारे शब्द 14 खडीच्या क्रमाने दिलेले असतात. व्यंजनाच्या 14 खडीनंतर जोडाक्षरांचं लेखन सुरू होतं. अशामुळे मूळ अक्षरांच्या क्रमानुसार केलेल्या रचनेलाच आपण आकारविल्ले असं म्हणतो. काय मग सोप्या भाषेमध्ये आकारविल्ले म्हणजे? 14 खडीचा स्वर व्यंजनानुसार असलेला क्रम. समजा आता काही वाक्प्रचार आहेत, बघा इथे दिलेले आहेत. अंत पाहणे म्हणजे स्वरापासून सुरू झाले. अंतकरणात प्रवेश करणे, अंतकरणाला स्पर्श करणे, अजरामर होणे, अधिकार दान करणे, अभय देणे, अवतार घेणे, आक्रांत करणे. अचे वाक्प्रचार संपले की दुसरा स्वर सुरू झाला, आ. बघा आचे कुठपर्यंत आहेत? आच्या नंतर कोणता स्वर आहे? उ. परत उचे सुरू झालेले आहेत. अशा पद्धतीने स्वरांचा क्रम संपला की व्यंजनांचा क्रम सुरू होतो. अशाच पद्धतीने स्वर आणि व्यंजन एकत्र करून क्रमानुसार आपण वाक्प्रचार आणि म्हणी शोधून लिहिणार आहोत. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचाही वाक्यात उपयोग करणार आहोत. तुम्हाला उदाहरणांसाठी इथे यादी मी दिलेली आहे. यावरनं तुम्हाला आकारविल्ले ही संकल्पना स्पष्ट झालीच असेल. धन्यवाद.